रामकृष्ण हरिमाऊली. आज दीपपूजा, दीप अमावस्या आहे. त्यानिमित्ताने मी एक थोडीशी कहाणी वाचते दिव्यांची. ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. एक दिवस तिने घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आणि आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली, घरातून घालवून दिली. तिचा रोजचा नित्यनियम, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, दिवे स्वतः लावावेत, खडीसाखरेने त्याच्या ज्योती साराव्या, दिव्याच्या अवसेच्या दिवशी त्याची चांगली पूजा करावी व चांगला नैवेद्य दाखवावा. ती घरातून गेल्यावर हे सर्व बंद पडले. पुढे अमावस्या आली. त्या दिवशी दिव्यांची अवस होती. राजा शिकारीहून परत येताना एका मोठ्या झाडाखाली विसावा घेण्यासाठी थांबला. तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला. आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूपाने झाडावर येऊन बसले आहेत व कोणाच्या घरी जेवायस काय केले आहे व कशी पूजा मिळाली वगैरे आपापसात एकमेकांशी चौकशी करत होती. सर्व दिव्यांनी आपापल्या घरची घडलेली हकीकत सांगितली. शेवटी राजाच्या घरचा दिवा आपली हकीकत सांगू लागला. बाबांनो, काय सांगू? मी ह्या गावचा राजाचा घरचा दिवा. दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचा, पण यंदा माझ्यासारखा अभागी दिवा कोणी नसेल. मला फार कष्टात दिवस काढावे लागत आहे. त्याला कारण असे की राजाला एक सून होती. तिने एक दिवस घरातला पदार्थ चोरून खाल्ला व प्रमाण टाळण्यासाठी उंदरावर आळ टाकला. इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर खोटा आळ घातला आहे, तेव्हा हिचा सूड घ्यावा. म्हणून त्या दिवशी तिची फजिती झाली. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती केली. सासूदिरांनी निंदा केली व घरातून हाकलून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करते. ती जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून त्यांनी तिला आशीर्वाद दिला. हा सर्व प्रकार राजाने स्वतः ऐकला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याला खात्री झाली. घरी आला व सर्वांना विचारले की हे कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का? मग राजाने मेना पाठवून तिला आणविले व झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सर्व घरांचा अधिकार दिला. मग सुखानं रामराज्य करू लागला. तर जसा तिला दीपक प्रसन्न झाला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ही साठाउत्तराची कहाणी 5 उत्तरी सफोल संपूर्ण. जय दीपक देवा.